रोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। पंधरा दीक्षित भक्त आहेत आपले IYF सोलापूरमध्ये, त्याबरोबर 16 माळा जप करणारे आहेत आणि 16 पेक्षा कमी जप करणारे जवळजवळ 13 भक्त आहेत। तर सर्व आहेत का इथं? सगळे आहेत की कोणी कमी आहे? आउट ऑफ टाउन असलेले तर आउट ऑफ टाउनच असणार, ते तर इथे येऊ शकणार नाहीत। भगवंत आहे जे प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहू शकतात। दीक्षित पैकी अभय गौर प्रभु, बाल दामोदर प्रभु, किशोर माधव प्रभु, माखन तस्कर प्रभु। माखन तस्कर प्रभु होते ना जप मध्ये? मुरली कृष्ण प्रभु, विशेष धन्यवाद द्या प्रभूजींना सर्वांनी। नंतर नंदलाल दामोदर प्रभु, नित्य कीर्तन प्रभु, ओम नरसिंह प्रभु, ओम पूर्णम प्रभु, श्री व्रजधाम प्रभु, सुंदर नंद गोपाल प्रभु, सुवर्ण गौर प्रभु आणि 2 आउट ऑफ स्टेशन। तर बाकीच्यांची अटेंडन्स नंतर घ्या क्लास नंतर। तर सर्वांचं स्वागत। हिंदी मराठी सर्वांना मराठी येते? कोणाला मराठी येत नाही? असे कोण आहेत ज्यांना मराठी समजत नाही? असे कोणी आहेत? मुखम करोति वाचालम पंगुम लंघायते गिरिम यत्कृपातमहं वंदे श्री गुरुम दीनतारिणम परमानंद माधवम श्री चैतन्य ईश्वरम। तर नवीन वर्षाचा हा दुसरा रविवार आहे। पहिला रविवार तरी मी नव्हतो या ठिकाणी, पण माझ्यासाठी पहिलाच रविवार आहे सोलापूरचा। जे आपण ऐकलं नवीन वर्षाच्या सुरुवातीला की वेगवेगळ्या पद्धतीनं कशाय कॅलेंडर जे आहेत, येशू ख्रिस्त जन्मल्यापासून हे 2026 इंग्लिश कॅलेंडर, दुसरं आपलं जे चैत्रपासून जे चालू होतं गुढीपाडवा किंवा उगादी किंवा युगादी, ते दुसरं कॅलेंडर, आणि तिसरं वैशाख महिन्यापासून वैशाख जो पंजाब ओडिसा वेगवेगळ्या प्रांतामध्ये जो वैशाख महिन्यापासून प्रारंभ होणारा, पण आपला गौडीय भक्तांसाठी जे हरे कृष्ण संप्रदायामध्ये आपण जे सर्वजण आलेले आहात किंवा श्रील प्रभुपादांच्या संपर्कात आपण आलो, श्रील रूप गोस्वामींच्या या संप्रदायामध्ये रूपानुग म्हणून आपल्याला ओळखलं जातं, किंवा चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी म्हणून आपण जे ओळखले जातो गौडीय। वेगवेगळे संप्रदाय आहेत, वेगवेगळे देवी देवतांची आराधना करणारे भक्त आहेत, गणपतीची आराधना करणारे गाणपत्य आहेत, शिवजींची आराधना करणारे शैव आहेत, शक्तीची आराधना म्हणजे देवीची आराधना करणारे शाक्य आहेत, विष्णूची आराधना करणारे वैष्णव आहेत। पण त्या वैष्णवांच्याही पलीकडं एक भगवान श्रीकृष्ण आणि विशेष करून राधा राणींची आराधना करणारे, राधा आणि कृष्ण दोघांना मिळून भगवंत आणि भगवंतांची शक्ती दोघांची आराधना करणारे। जसं फक्त कृष्णाची आराधना करणारे महानुभाव पंथ म्हणून एक आहे, तिथं फक्त भगवान श्रीकृष्णांची आराधना केली जाते, पण त्या ठिकाणी भगवंतांच्या भक्तांची किंवा भगवंतांच्या शक्तीची
भगवंतांचे पार्षद, भगवंतांचे धाम, नाम रूप गुण लीला माधुरी यांच्याविषयी नसून फक्त भगवंतांविषयी. त्यांना म्हटलेला महानुभाव पंथ. पण आपला एक विशेष संप्रदाय ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी शक्ती आणि शक्तिमान दोघांना एकत्रित आपण आराधना करतो आणि म्हणून आपल्याला गौडीय वैष्णव म्हटलेलं आहे. गौडीय वैष्णव म्हणजे ज्या ठिकाणी राधाराणी जी भगवंतांची एक आल्हादिनी शक्ती, भगवंतांना आनंद देणारी जी आल्हादिनी शक्ती आहे, ती शक्ती आणि भगवंत दोघांनाही. आता भगवंतांना कुणाची आवश्यकता नाही आपली किंवा राधाराणीची, पण भगवंतांची सेवा केल्या वाचून आपण स्वतःला वाचवू शकणार नाही. वाचाल तर वाचाल, आपण म्हणतो ना, वाचाल तर वाचाल. जर शाळेत वाचलं म्हणून पास झाले, कॉलेजमध्ये अध्ययन केलं म्हणून पास झाले, जर वाचलेच नसते तर फेल झाले असते. मग जसं एका घरामध्ये मुली बघण्याचा कार्यक्रम चालू होता आणि एक मुलगा, त्याचे वडील सगळेजण मुलगी बघण्यासाठी एका घरी गेले. तर पहिला वडील बोलत होते आणि नंतर आई आली. आई त्या मुलग्याला बघितल्यावर म्हटली, मी माझी मुलगी याला कधीच देणार नाही. म्हटलं काय झालं, मुलगी तरी दाखवा, पहिला कधीच देणार नाही. म्हटलं हाच 20 वर्षापूर्वी मला बघायला आलेला आहे, हाच मला बघायसाठी आलेला पहिला. तर असे काही लोक असतात जे वर्षानुवर्ष एकाच क्लासमध्ये असतात. त्यांचे एक पेटंट असते तिथंच 5 वर्ष 10 वर्ष. कित्येक जण येतात बॅच नवीन आणि निघून जातात, तरी सुद्धा ते तिथंच असतात. आणि त्यामुळे असे जे लोक आहेत जे नाही वाचल्यामुळे, तर वाचाल तर वाचाल, तर जे आपलं शास्त्र किंवा आपण जे संबंधित आहोत, तर आपली जी भगवंतांची भक्ती किंवा आपण संपर्कात आलो, आणि विशेष करून युवा अवस्थेमध्ये, युवक अवस्थेमध्ये यूथ किंवा युवक जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये यू टर्न आहे. तो यू टर्न जर व्यवस्थित झाला तर ऍक्सिडेंट होत नाही, आणि जर यू टर्न व्यवस्थित नाही झाला तर दुसऱ्या साईडने येणारी गाडी ठोकणार आणि ऍक्सिडेंट होणार. आजकाल कुठेही ऍक्सिडेंट होतात, सरळ जरी गेलं तरी कोणीतरी येऊन ठोकतं, मग तो सरळ असो किंवा रॉंग साईड असो. यू टर्न म्हणजे जो युवावस्थेमध्ये आपल्याला जी वाईट संगती, स्पेशली अगोदर आम्हाला सांगायला लागायचं की बाबा वाईट संगती म्हणजे दारू आहे किंवा नशापान आहे, सिगरेट आहे. आजकाल सगळंच मोबाईलमध्ये आहे. कर लो दुनिया मुठ्ठी में. काही बाहेर जायची आवश्यकताच नाही, सगळं मोबाईलमध्येच आहे. जे काय पाहिजे ते सगळं आहे. आणि त्यामुळे सोशल मीडिया, त्यानंतर वाईट संगती कित्येक ठिकाणी. अगोदर तर आता एवढ्या रिसेंट वेगळ्या वेगळ्या न्यूज आपण ऐकल्या असतील की मर्डर किंवा प्रियकर आणि पत्नीनं मिळून पतीलाच संपवलं, कधी बॅरेलमध्ये तर कधी फ्रीजमध्ये. आता रिसेंटली कळालं की सिलेंडरचं उलटं करून त्याचा जो पत्रा असतो खाली जिथं आपण सिलेंडर ठेवतो राऊंड, ते कट करून काढलं आणि त्याच्यामध्ये भरलं पतीला, प्रियकर आणि त्याच्या पत्नीने. आणि काल रिसेंटली बिहारमध्ये पतीला कट करून मिक्सरमध्ये ग्राइंड केलं. याच्या पलीकडे आता काय करणार आहेत निशाणे किंवा जे सबूत मिटवायसाठी. त्यामुळे सावधान. म्हणून रामदास स्वामी लग्नामध्ये होते आणि म्हणे शुभमंगल सावधान. सावधान म्हटलं त्यांना कळालं काहीतरी गडबड आहे, खतरा, डेंजर. आणि म्हणून ते सज्जनगडावरून पळूनच गेले, सज्जनगडावरती आले पळून. रामदास स्वामींचं नाव ऐकलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु किंवा महाराष्ट्राचे एक अद्वितीय संत जे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, रामदास. हे रामदास स्वामींनी वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष करून हनुमंतांची आराधना आणि मारुती मंदिरांची स्थापना केली. वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक धामामध्ये त्यांनी हनुमानजींची स्थापना केली. श्रीराम जय राम जय जय राम. तर त्यांना कळालं लग्नामध्ये शुभमंगल सावधान. सावधान म्हटलं काहीतरी गडबड आहे म्हणून तिथून ते निघूनच गेले. तर असं जे आपण संपर्कात आलेलो आहोत आणि युवावस्थेमध्ये भगवंतांची आपल्यावरती आहे तुकी कृपा आहे, त्यामुळे आपण संबंधित आलो. पण आल्यानंतर आपण फक्त आलो की सक्रिय होऊन आलो, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
काय येतात टाइमपास करायसाठी. प्रत्येक जण येणारा मंदिरात हा भगवंतांची भक्तीच करायसाठी येत नाही. कुणाला कुणीतरी मंदिरातली आवडते म्हणून तिला पटवायसाठी येतो. कुणी सोडून गेली म्हणून दुःखाहून अगदी असहनीय, भगवान क्या होगा मेरा, इसीलिए फिर मंदिरमध्ये. चांगला येणं केलं, पण कुणाला तरी सोडले म्हणून भगवंतांकडे तरी आले. किंवा लाईफ सेटिंग करा दे. हे तो भरपूर रशियन आहेत, अमेरिकन आहेत, चला अमेरिकेला जाऊ किंवा विदेशात जाऊ. मोर येई अभिलाष, अमेरिका ते दियोवास. तर भरपूर ज्या ज्या वेगवेगळ्या इच्छा असतील तरी येणं, जसं रूप गोस्वामी म्हणाले, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेण यजेत पुरुषम परम. कुणाची काही इच्छा असो किंवा कुणाची काही इच्छा नसो, भरपूर इच्छा असो किंवा काही इच्छा नसो, सगळ्यात बेस्ट आहे की तो भगवंतांपाशी आला. येणं केनं प्रकारेण भगवंतांपर्यंत आपण येऊन आता पोहोचलेलो आहे. आता पोहोचलो, पण पोहोचल्यानंतर भगवंतांकडे राहणं हे आपल्याला आवश्यक आहे. काही काही भक्तांना वाटतं की फक्त आम्ही सेवाच करत राहिलं तर जिंदगीभर बस, दुसरं काही नाही. काही काही जणांना वाटतं नाही नाही, फक्त मी साधनाच करण्यासाठी आलोय, फक्त मी जप करणार, बाकी काही नाही करणार. काही जणांना वाटतं फक्त मी संडेला रात्री येऊन कीर्तन करणार, जोरदार, जेवढी शक्ती आहे तेवढी जोरदार कीर्तन, घामोघाम होऊन जाणार, सोमवारी गेला की गायबच. काही जण वाटतं फक्त एकादशी टू एकादशी, एकादशीला 64 माळा जप करणार, नंतर पुढच्या जन्माष्टमीला दिसणार, किंवा डायरेक्ट पुढच्या जी निर्जल एकादशीला. तर असं आपण न करता आपल्याला ज्या महत्वपूर्ण काळजी घेण्याच्या ज्या 6 गोष्टी आहेत, त्या 6 गोष्टी म्हणजे सगळ्यात पहिली आपली जी साधना. जसं 4 स्ट्रोक इंजिन किंवा 6 स्ट्रोक्स इंजिन आहेत आजकाल. रिक्षा 4 स्ट्रोक असते, अगोदर 3 स्ट्रोक होती, मग नंतर डिझेलची अपग्रेड करून 4 स्ट्रोक इंजिन प्राप्त झालं. तसं 6 स्ट्रोक इंजिन म्हणजे 6 प्रकारचे 6S आपल्यासाठी, आणि विशेष करून फक्त आध्यात्मिक जीवनासाठी नाही, आपण बाहेर करिअरमध्ये सुद्धा, कॉलेजच्या जीवनामध्ये सुद्धा, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा या गोष्टी फार आपल्याला मदत करू शकतात. तर सगळ्यात पहिली आहे साधना. आणि साधना म्हणजे जसं आपण मोबाईल जो आहे, मोबाईलमध्ये रिचार्ज आहे, नेट पॅक आहे, वर्षाचा 1 वर्षाचंच नेट पॅक करून ठेवलेलं आहे, रिचार्ज आहे, पण बॅटरीच नसली तर फायदा काय, मोबाईल चालू शकतो का नाही. जोपर्यंत आपण मोबाईल व्यवस्थित चार्ज करत नाही इलेक्ट्रिसिटीद्वारे, तोपर्यंत तो मोबाईल काहीही कामाचा नाही. त्याच्यामध्ये इंटरनेट असो किंवा बोलण्याचा तो टॉपअप असो, काही असो, पण त्याला चार्जिंग करणं आवश्यक आहे. आणि त्याच पद्धतीनं आपली साधना म्हणजे आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या जीवनाला चार्जिंग करणं म्हणजे साधना. आता साधनेचे प्रकार, आता साधना म्हणजे काय, तर साधना म्हणजे दररोज जप करणं. जप केल्यामुळे आपली बौद्धिक शक्ती किंवा स्मृती हळूहळू हळू वाढू लागते. कारण मनः त्रायते इति मंत्रः, आपण डिव्हाइसमध्ये वगैरे ऐकलं असेल. मनाला तारणारा म्हणजे काय, मंत्र आहे. मनाला एकत्रित किंवा मनाला नियंत्रित करणारा. जेव्हा आपण भगवंतांचं नाव ऐकून जप करण्याचा प्रारंभ करतो, त्यावेळी भगवंतांचं नाव ऐकत 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 आपलं मन जे आहे ते संसारामध्ये भटकत चाललेलं एकाग्रता प्राप्त होऊ शकते. इथे एकाग्रता प्राप्त होते आणि इथं भगवंतांची भक्ती सुद्धा होते. तर सगळ्यात पहिला भगवंतांचं नाम जप, भगवंतांचं स्मरण. कोणत्याही नवीन कार्यासाठी, कोणतंही काम किंवा कोणताही प्रवास, कोणताही मांगलिक कार्य सुरू करण्या अगोदर किंवा दिवसाची सुरुवात करण्या अगोदर भगवंतांचं स्मरण करणं. पृथ्वीचं आपण भक्त बनवून करणं आवश्यक आहे. बाहेरचे लोक तर किती कठोर तपस्या करतात. काही लोक तर बर्फामध्ये आता तपस्या करू लागले, काही थंड पाण्यामध्ये. आता कुंभमेळा पहिला जो आहे प्रयागराज किंवा गंगासागर मेला आता 14 तारखेला मकर संक्रांती दिवशी. थंड पाण्यामध्ये रात्री 2 वाजता 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती
लोक स्नान करतात, पण त्यांना वाटते की आपण अमर बनण्यासाठी, आपल्याला अमर नाही भगवंतांना एक ग्रॅटिट्यूड म्हणून आपण भगवंतांचं स्मरण करतो उठल्यावर. का? भगवंतांची कृपा आहे, भगवंतांनी आपल्याला उठवलं. जर भगवंतांनी झोपेतून उठवलं नसतं तर मग 4 जण घेऊन जायसाठी तयार असले असते. बरोबर ना? भगवंतांची कृपा आहे की नाही, भगवंत उठवतात. ज्यांना उठवत नाही त्यांना काय होणार आहे, मग तयारी करतात लगेच बस. आणि आजकाल तरी तयारी करायची पण आवश्यकता नाही, सगळं एकदम कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे. पॅकेज 35,000 दो और पॅकेज लो. मग त्याच्यामध्ये रडणारे, तयारी करणारे सगळेच पॅकेजच आहे पूर्ण. त्यामुळे भगवंतांची अहैतुकी कृपा, ग्रॅटिट्यूड, भगवंतांनी आपल्याला इतकं सगळं दिलं. चला बाकीचं प्राणवायू, प्रकाश, पाणी ते तर नंतर. सगळ्यात पहिला भगवंतांनी आपल्याला एक शरीर दिलेलं आहे. आपल्याला वाटत शरीर आपल्या आई वडिलांनी, बरोबर आहे, आई वडिलांनी दिलं, पण संपूर्ण शरीर अगदी पूर्णपणे सर्व इंद्रिय, आपली बुद्धी, आपलं शरीर, आपली बोटं सगळं देणारे कोण आहेत? भगवंत आहेत. आई वडील जन्म देतात, पण त्याच्यातली 100% आपली बुद्धी असो, इंद्रिय असो, आपलं शरीर असो, हातापायची बोटं असो, डोळे, नाक, सगळं. कित्येक वेळा बघा जन्माला येतात मुलं, जन्माला आल्या आल्या एकतर 9 महिने पूर्ण होण्या अगोदर जन्माला येतात, वजन कमी असतं, हृदय चालत नाही, किंवा कित्येक अडचणी. जन्माला आल्या आल्या काचेच्या पेटीमध्ये महिने ठेवणं, लाखो रुपये खर्च, इंद्रिया व्यवस्थित नाही, बोलता येत नाही, कित्येक अशी उदाहरणं आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. जेव्हा शुद्ध बीज असतं त्यावेळी फळं रसाळने गोमटी असतात. आणि ते भगवंतांनी आपल्याला इतकी बुद्धी दिली. समजा भगवंतांनी एक नस जरी आपली बंद केली असती तर आपण पागलसारखं रस्त्यावर हिंडलो असतो, लोकांनी दगड मारले असते. एक नस, फक्त छोटीशी एक नस जरी बिघडली असती तर आपण भगवंतांची किती ऋणी आहोत. त्यामुळे आपण साधना करतो, भगवंतांकडून मागण्यासाठी नाही, भगवंतांनी आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड म्हणून. तर सगळ्यात पहिला भगवंतांचा जप, दुसरं भगवंतांचं स्मरण, आणि तिसरं भगवंतांच्या विषयी कथा ऐकणं, ज्याला म्हटलं जातं शास्त्र. शस्त्र घेऊन चालण्यासाठी शास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे. शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहेत. शस्त्र शरीराचं रक्षण करण्यासाठी आणि शास्त्र आत्म्याचं रक्षण करण्यासाठी, किंवा इनर आणि आउटर जे सूक्ष्म शरीर आहे त्याचं रक्षण करण्यासाठी शास्त्र, आणि स्थूल शरीर जे ग्रॉस बॉडी आहे त्याचं रक्षण करण्यासाठी शस्त्र. दोन्ही महत्वाचे. फक्त एकच चालवतो, तलवार आहे पण चालवता येत नाही, फायदा काय? तलवार घेऊन फिरतो दररोज, पण बाहेर पण काढता येत नाही आणि चालवता पण येत नाही. तर चालवणं शिकणं फार आवश्यक आहे. त्याला म्हटलेलं आहे शास्त्र, जे प्रभुपादांनी आपल्याला ज्ञान दिलं. आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण अध्ययन करणार त्यावेळी हळूहळू हळूहळू आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश कळणार. आपण का या मनुष्य जीवनामध्ये आलो, आपला अंततोगत्वा उद्देश काय हे कळण्यासाठी, द गोल ऑफ ह्युमन लाईफ ज्याला म्हणतात, ते आपल्याला कळेल जेव्हा आपण अध्ययन करणार किंवा ऐकणार. आणि जेव्हा व्यक्ती हळूहळू हळू भगवंतांसाठी वेळ देऊ लागतो तेव्हा त्याच्या जीवनातील कष्ट कमी होऊ लागतात. तर साधना करते वेळी आता 6 यस बद्दल आपण चर्चा करणार होतो, पण 6 जी ज्यांना आपण प्रार्थना करू शकतो. सगळ्यात पहिले गुरु, श्रील प्रभुपाद आहेत किंवा आपली गुरु परंपरा आहे, त्यांना प्रणाम करणं, त्यांचं स्मरण करणं. कुणाचं स्मरण करावं? सर्वप्रथम गुरु, ज्यांनी आपल्याला हा मार्गदर्शन दिलं. दुसरे गौरांग महाप्रभू, जे स्वतः राधा आणि कृष्णाचे एकत्रित स्वरूप आहेत, आणि त्यांच्या अहैतुकी कृपेमुळे आज आपण भक्ती करण्याची इच्छा व्यक्त केली. तिसरे षड गोस्वामी भक्तगण, ज्यांच्यामुळे आपल्याला सर्व शास्त्र प्राप्त झाले, वृंदावन धाम प्राप्त झालं. कुणाला माहित होतं वृंदावन? गोस्वामींनी जाऊन वृंदावन मध्ये प्रत्येक स्थान शोधलं, मंदिरं बनवली, म्हणून आपण राधाकुंड मध्ये गेलो. बरेच भक्त आपल्यापैकी वृंदावन मध्ये होते. हरिदेव मंदिर, केशवदेव मंदिर, राधाकुंड, श्यामकुंड, गोपेश्वर महादेव, गोविंद देव,
मदन मोहन, सगळी ही गोस्वामींनी आपल्याला भगवंतांची स्थान लीलास्थली शोधून दिल्या, त्यामुळे गोस्वामी. चौथे आहेत गोवर्धन, जे भक्त पण आहेत आणि भगवंत पण आहेत. आणि गोवर्धन पर्वत जोपर्यंत या कलियुगामध्ये उपस्थित आहे तोपर्यंत आपलं रक्षण मायेपासून होऊ शकतं, किंवा कलीपासून, कलीचा जो प्रभाव आहे त्या गोवर्धन पर्वतांमुळे. कारण का साक्षात भगवंत आपल्यासाठी आजही उपस्थित आहेत. चौथे गोवर्धन. पाचवी श्रीमती राधाराणी, तिचं नाव आहे गंधर्विका. गंधर्विका म्हणजे राधाराणी. आणि सहावे गिरीधारी किंवा गोविंद. तर या 6 जणांना स्मरण करणं. कोण कोण? गुरु, गौरांग, गोस्वामी, गोवर्धन, गंधर्विका आणि गिरीधारी किंवा गोविंद किंवा गोपाल, तुम्ही काही नाव ठेवा. पण गोवर्धन, गंधर्विका, गिरीधारी हे असं शोभनीय किंवा लीलास्थली एक विशिष्ट लीलेमध्ये आहे. तर ही झाली साधना. काय काय साधनेमध्ये? भगवंतांचा नाम जप, भगवंतांचं स्मरण आणि शास्त्रांचं अध्ययन किंवा श्रवण. आता दुसरं यश, जर साधना व्यवस्थित असेल तर आपण सेवा व्यवस्थित करू शकतो. साधनेनंतर काय? सेवा. सेवा म्हणजे मी पासून भगवंतांपर्यंत पोहोचवणं. ती यात्रा जी आहे, मैं से भगवान श्री कृष्ण तक, मी पासून भगवंतांपर्यंत, त्याला म्हटलेलं आहे सेवा. आता सेवा म्हणजे असं नाही की सगळं सोडून देऊन मंदिरात येऊन राहणं. तसं लोकांना भ्रांत धारणा, अरे मंदिरात गेलं, माळ घातली, भगवद्गीता घेतली की सगळं सोडायला लागतं. सोडावं काहीही लागत नाही. आपल्याला फक्त आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एक व्यक्तीला फक्त ऍड करणं आहे, ते म्हणजे भगवंत आहेत. ज्या भगवंतांनी आपल्याला जे सर्व काही दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण वेळ देणं, ती म्हणजे सेवा. आता यथाशक्ती, यथामती, यथा बुद्धी, जशी जो आपल्या कार्यक्षमतेनं किंवा कुशलतेनं सेवा करू शकतो, ती भगवंतांनी दिलेली त्याला कृपा आहे किंवा आशीर्वाद आहे. कुणाजवळ बोलण्याची शक्ती आहे, कोणी बोलू शकत नाही, कोणी आर्टिस्ट आहे, आर्टमध्ये एक्सपर्ट आहे, कोणी रांगोळीमध्ये एक्सपर्ट आहे, कोणी कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहे. जी काही कला आपल्याजवळ आहे ती भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं म्हणजे सेवा. आपल्या शरीराद्वारे साधना जी आहे, आपल्या भावनेद्वारे किंवा मानसिक मनाद्वारे, आपल्या बुद्धीद्वारे इंटरनल कनेक्शन भगवंतांचे. आणि आत्ता जे आपण सेवा म्हणजे शारीरिक कनेक्शन भगवंतांशी डायरेक्ट. आपण आपले हात, पाय किंवा आपले डोळे, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय पासून केले जाणारे कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी, ते म्हणजे सेवा. पहिला काय होतं? साधना. दुसरी सेवा. आता सेवा मग शरीराद्वारे असू शकते, बुद्धीद्वारे असू शकते, आपल्या कर्मेंद्रियांद्वारे असू शकते किंवा ज्ञानेंद्रियांद्वारे. जी आपल्याजवळ बुद्धी आहे, ज्याच्यामध्ये आपण कला आहे. आणि असं कुणी समजू नका की प्रभूजी माझ्यामध्ये काहीच कला नाही, मी तर बेकार आहे. बंद पडलेलं घड्याळ सुद्धा 2 वेळा राईट टाइम दाखवतोय, बरोबर? सकाळी आणि संध्याकाळी. काहीच नाही, कमीत कमी भगवंतांच्या प्रसाद जो आहे तो प्रसाद तरी वितरण करू शकतो. चला ते पण येत नाही, प्रसाद खाऊ तरी शकतो. ती पण एक सेवाच आहे, भगवंतांचा प्रसाद सेवन करणं. सेई अन्नामृत पाओ, भगवंतांचा प्रसाद स्वीकार करणं. का? कारण हे शरीर भगवंतांच्या सेवेत लावल्यामुळे ते शरीर सुद्धा भगवंतांची संपत्ती होते. आपला संबंध भगवंतांशी प्रस्थापित झाल्यामुळे मी आणि भगवंत दोघं एकत्रित किंवा भगवंतांशी संबंध प्रस्थापित झाल्यामुळे त्या शरीराची काळजी घेण्यासाठी लागणारं भोजन म्हणजे सुद्धा सेवा आहे. चला खाता पण व्यवस्थित येत नाही, झोपता तरी येते. झोपणं सुद्धा सेवा आहे. कारण जे थकलेलं शरीर आहे त्या थकलेल्या शरीराला पुनर्ऊर्जा प्राप्त करण्यासाठी, पुन्हा भगवंतांच्या सेवेत लावण्यासाठी झोपणं. तर याचा अर्थ नाही की 12 तास झोपणं. जितकं शरीरासाठी 6 तास इज सफिशियंट. 6 तास आणि मॅक्सिमम एक 7 तास. लाईटली प्रभूजी नाहीच, मी आजारीचा आहे, माझे डोळेच उघडत नाहीत, मग 8 तास बस. जर 12 तास झाले तर मग आपण पण कुंभकर्णच आहे. आपण म्हणतो रावण कुंभकर्ण होता, कुंभकर्ण 6 महिने झोपत होता.
आपण पण 12 तास झोपले तर बरोबर 6 महिनेच होतात. रात्री 9 ते सकाळी 9, 12 तास झाले आणि जर कॅल्क्युलेट केलं बरोबर एक्झॅक्ट 6 तास आपण मग झोपलेलेच असतो. तर झोपणं प्रत्येक जी काही कला आहे आणि ही कला आपल्याला शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकण्याची आवश्यकता नाही. जर ती प्रामाणिकपणे आपण करण्याचा प्रयत्न केला, ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती, ते भगवंत बुद्धी देतात ते कार्य करण्यासाठी. फक्त आपली प्रामाणिक इच्छा असणं त्यामध्ये आवश्यक आहे. कुणालाही न फसवता किंवा कुणालाही अंधारात न ठेवता. जशी ज्याची इच्छा आहे तसं भगवंत त्याच्याशी आदान प्रदान करतात. ज्याला जसा गुरु पाहिजे, ज्याला लव गुरु पाहिजे त्याला लव गुरु भेटतो. ज्याला अध्ययन करायचं आहे त्याला अध्ययन करणार, इच्छा प्रामाणिक पाहिजे. ना जशी इच्छा तसे मित्र पण भेटतात. आता जगामध्ये प्रत्येक जण जन्मजात आईच्या गर्भातून आल्यानंतर पापी किंवा नशा करणारा नसतो. इथं संगती त्याला प्राप्त होते, नंतर हळूहळू हळूहळू तो बदलतो. आणि म्हणून स्व इच्छेनं कार्य करणं, व्हॉलेंटिअरली आपण स्व इच्छेने जेव्हा भगवंतांसाठी कार्य करतो ती होते सेवा. तिसरं, संबंध, आपापसात भक्तांशी असलेले संबंध. सगळ्यात पहिला संबंध आहे की मी आहे तरी कोण, हा प्रश्न आहे आपल्याला. के आम्ही, मी कोण आहे. मी आहे बरोबर, एक सोलापूरमध्ये माझा जन्म झाला, माझे आई वडील आहेत, मी वालचंद कॉलेजमध्ये आहे, सगळं क्लिअर आहे. पण इथं आल्यानंतर कष्ट का बाबा माझा अमेरिकेत जन्म नाही झाला, का मी जॅपनीज टॅलेंटेड अगदी शास्त्रज्ञ म्हणून का नाही आलो, का मला घरात कष्ट आहे, का मी सोलापूरमध्ये जन्माला आलो, का एकदम मोठ्या बंगल्यामध्ये बिल गेट्सचा मुलगा म्हणून जन्माला का नाही आलो, बिडी कामगारमध्येच माझा जन्म का झाला. ते खरोखर प्रश्न आहे. आपण कधी विचार नाही करत. पण मी आहे तरी कोण, का मला या संसारामध्ये कष्ट भोगावं लागतं. आणि हे जेव्हा कळते तेव्हा भगवंत माझे सर्वे सर्व आहेत आणि भगवंतांचा मी शाश्वत दास आहे, ही जेव्हा कळतं तेव्हा तो व्यक्तीचा संबंध प्रस्थापित होतो. आणि जेव्हा भगवंतांचा संबंध प्रस्थापित होतो तेव्हा कळतं की मी हे शरीर नसून भगवंतांचा शाश्वत दास आहे. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. आणि जेव्हा हे दास भावना आपल्याला कळते त्यावेळी आपापसातले सगळे संबंध व्यवस्थित होतात. आता अडचण काय, मी स्वतःला बॉस समजतो, आय एम द ग्रेट, माझ्यासारखा कोण नाही, बस हे सगळे सटरपटर, हे काय, हे माझ्यासमोर, हे काय शिकवणार आहे मला. ही जेव्हा भावना येते की मी आय एम द बेस्ट किंवा मी कुणीतरी विशेष आहे, तेव्हा मग गडबड चालू होते. मग घरी असो, शाळेत असो, कुठेही असो. पण जेव्हा आपल्याला संबंध कळतो भगवंतांशी, भक्तांशी, तेव्हा ऑटोमॅटिक टेन्शन कमी होतं. का, कारण आय एम द बेस्ट हे जे टेन्शन आहे ते ऑटोमॅटिक टेन्शन नाही. तेव्हा काय माझं आहे, जेवढं सांगितलं तेवढी जर बुद्धीने सेवा केली तर पूर्ण भगवंत प्रसन्न, तर काय आवश्यकता आहे. गुरु प्रसन्न, भगवंत प्रसन्न, माता पिता प्रसन्न आहेत, तर मग बाकीच्यांना प्रसन्न झाले नाही झाले तरी काय फरक पडतो. जे जन्म देणारे आई वडील, सगळ्यात पहिली गुरु बनणारी माता आई, त्यानंतर भगवंत, आणि ज्यांनी आपल्याला आध्यात्मिक मार्ग दाखवला ते जर प्रसन्न असले, मग बाकीच्या गल्लीतल्या मैत्रिणी, कॉलेजचे फ्रेंड कोणी प्रसन्न असले नाही असले तरी ऍडजस्ट करू शकतो. पण बाकीच्यांना प्रसन्न करण्यासाठी आई वडिलांना, भगवंतांना दुखी करणं हे थोडंसं मग चुकीचं आहे. ज्यांनी देह दिला, ज्यांनी आपल्याला शक्ती दिली, ज्यांनी आपल्याला बुद्धी दिली, त्यांनाच विसरतो आपण. त्याच्यामुळे सांगत असं जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला वाटतंय मेरी माँ मेरी माँ मेरी माँ. लग्न झाल्यानंतर तेरी माँ तेरी माँ तेरी माँ, भावांमध्ये भांडणं. पहिला 2 भावांची भांडणं असतात, माझी आई माझी आई. लग्न झालं की मग तुझी आई तुझी आई तुझी आई, मग तू सांभाळ, माझ्याकडे नको. मग हे फक्त व्यापार होतो, व्यापार. जेव्हा गरज आहे तेव्हा आपण म्हणतो की काही लोक असतात हे गरजेसाठी येते, काम असते तेव्हाच येते यार, पैसे पाहिजे तेव्हाच. आपण काय करतो, आपण पण गरजेपुरतीच मंदिरात येतो. गरज संपली, परीक्षा संपली की संपलं बस.
आता मार्च महिना चालू दे, फेब्रुवारी मार्च शाळेच्या मुलांची कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढायला लागते. फायनल एग्जाम है भगवान, कुछ सेटिंग कर देना बस. कुठे एक विषय राहिला तर फालतूमध्ये 1 वर्ष पुन्हा जाईल, त्यापेक्षा थोड़ा एडजस्ट कर लेना. अगले संडे 1 घंटा ज्यादा बर्तन घिस लूंगा, या अगले संडे आते आते 5 नारियल लेकर आऊंगा, या 1 किलो पेड़े लाके सबको खिलाऊंगा भगवान, मगर थोड़ा सा एडजस्ट कर लेना बस. जो मैंने पढ़ाई वही आने दो. आपण अभ्यास करतो गणिताचा किंवा भूगोलचा, प्रश्नपत्रिका असते विज्ञानाची. तोच प्रश्न, कारण कुठली परीक्षा आहे तेच आपल्याला माहित नसतं. तर 3 नंबर झाला संबंध, ज्याच्यामुळे आपलं टेन्शन कमी होतं आणि आपली जी कंपॅरिझन करण्याची जी बुद्धी आहे, सदैव बरोबरी, अरे हा असा तो तसा, कंपॅरिझन, ती कंपॅरिझन करण्याची जी बुद्धी आहे किंवा चुकीची कार्य जे आहे ते कमी होतं आणि आपल्या जीवनाचा उद्देश कळाल्यामुळे आपण नम्र बनून भगवंतांची सेवा चालू ठेवतो. तर साधना, सेवा आणि संबंध, भगवंतांचा मी शाश्वत दास आहे आणि म्हणून आपण भगवंतांची सेवा करत आहे. चौथा आहे सदाचार. सदाचार म्हणजे आपली भक्तांची असलेली ओळख. आपण भक्त बनलो आणि भक्त झाल्यानंतर आपली फक्त कपड्याने नाही, आपल्या कार्याने ओळख. तसं तर वैष्णव बनणं फार सोपं आहे. 500 रुपये, 200ची धोती, 180 रुपयाचा कुर्ता, 50 रुपयाची जपमाळ, 30 रुपयाची पिशवी, 20-30 रुपयाची एक कंटीमाळ, 20 रुपयाचा तिलक, झाला की वैष्णव. एकदम टकाटक वैष्णव, कडक वैष्णव. फेस्टिवल मध्ये किंवा रथयात्रेमध्ये एकदम नवीन कडक कपडे, ब्रँडेड. तर तसाही वैष्णव असतो, पण फक्त कपड्याने नाही तर आपल्या कार्याने. मग वैष्णव बनण्यासाठी बेसिक सगळ्यात ज्या गोष्टी आहेत, सगळ्यात पहिला नशेपासून दूर राहणं. कोणतीही नशा असो, मग त्या नशेमध्ये राहणारा व्यक्ती काय तपस्या करणार आणि काय भक्ती करणार आहे. रात्री मंगळवारी पगार झालेला आहे, रात्री फुल एक क्वार्टर गळ्यातून खाली गेलेली आहे पोटात, आणि तो एकदम नशा त्याला चढेल, त्याला आपण सांग ध्यानपूर्वक जप करा, हे घ्या माळ आणि ध्यानपूर्वक जप करा. आज मंगळवार आहे, संकष्टी आहे, अंगारकी संकष्टी आहे. अंगारकी संकष्टीला आरती त्या तो टाळ्या वाजवणार आहे की मोदक खाणार आहे की गणपतीच्या समोर लोटांगण घालणार आहे, त्यालाच माहित. अंगारकी संकष्टी ना मंगळवारी, मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारिका संकष्टी म्हटलं जातं, कारण का मंगळवार गणेशजींचा वार असल्यामुळे. तर नशा नाही, खोटं नाही. जसं भगवंत भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायातील 15व्या श्लोकात सांगतात, सत्यम प्रियम हितम. सत्य बोलणं, दुसऱ्याचं हित होईल तशा पद्धतीनं बोलणं, दुसऱ्याला वाईट वाटणार नाही, क्षुब्ध होणार नाही त्याचं मन, त्या पद्धतीनं बोलणं, आणि सदैव दुसऱ्याच्या हित होईल या पद्धतीनं, सत्यम हितम, सत्य, दुसऱ्याच्या हितासाठी आणि दुसऱ्याला कष्ट न होणारे शब्दांचा वापर करणं. वाईट संगतीपासून दूर राहणं. वाईट संगती आपल्याला माहिती आहे की बाबा हे वाईट संगती म्हणजे काय. जे कॉलेजचं मध्ये वाईट संगती म्हणजे काय, कॉलेजमध्ये वेळेवर येत नाहीत, क्लासमध्ये बसत नाहीत, क्लास बंक मारून कॅन्टीनमध्ये बसतात किंवा गार्डनमध्ये बसतात. शिक्षक जे आहेत, प्रोफेसर, टीचर्स, यांना व्यवस्थित आदर देत नाहीत किंवा त्यांचा सन्मान करत नाहीत, त्यांना म्हटलं जातं ही वाईट संगती. अशा लोकांपासून वाईट राहणं कॉलेजमध्ये. तर मंदिरमध्ये कसं आपण राहू शकतो, जे लोक आपल्याला भगवंतांच्या कथेपासून दूर घेऊन जाणार आहेत. अरे काय कथा ऐकतो, चल बसू बाहेर, गोविंदामध्ये गरमागरम समोसा आहे, संडे आहे, चल भेटते बाहेर. कथेपासून दूर घेऊन जाणारे. किंवा आपल्याला मंदिरात जाते वेळी, अरे मंदिर तर दर संडेला जातो, नवीन मूवी आले, चला कांतारा न्यू पार्ट, तिकडे जाऊ, संडेला पुढच्या वेळी जाऊ शकतो. तर असे लोक जे आपल्याला भगवंतांपासून, कथेपासून, सेवेपासून, साधनेपासून जे दूर घेऊन जाणार आहेत, अशा लोकांपासून, तर भलेही ते भक्त आहेत, दिसणारे ते भक्तच आहेत, वैष्णव, तिलक आहे, कंठीमाळ आहे, कधी कधी दीक्षित आहेत, दीक्षित असून सुद्धा त्यांना कथेमध्ये रुची
नाही, असं नाही की दीक्षा झाली म्हणजे ते शुद्ध भक्त झाले. दीक्षा झाली याचा अर्थ नाही की ते शुद्ध भक्त झाले आणि ते जे सांगतील ते पूर्व आहे. नाही, त्यांची भावना कशी विकसित झालेली आहे भगवंतांप्रती. दीक्षित म्हणजे भगवंतांच्या आणि गुरुप्रती शरणागती आहे का? ती शरणागती नसेल तर मग कोणती दीक्षित? आणि भगवंतांपासून दूर घेऊन जाणाऱ्या लोकांपासून स्वतःला वाचवून ठेवणं. जो तोंड उघडल्यानंतर वैष्णवाची निंदा करतो अशा लोकांपासून सावध राहणं. सदैव हसी मजाक ठीक आहे, पण हसी मजाक प्रत्येक वेळ हसून चालत नाही. दिवसभर वेळ काळ परिस्थितीनुसार. विष्णू पुराणात वर्णन आहे, जो व्यक्ती कारण नसताना हसतो त्याच्याजवळ लक्ष्मी म्हणजे पैसा कधीही टिकत नाही. लक्ष्मी कधीच टिकत नाही. कारण नसताना दिवसभर हसी मजाक, त्याला दिवसभर हा हा चाललेलं असतं. हसी मजाक आहे महत्वाचा, पण अति असू नये. अति सर्वत्र वर्जयेत. सगळीकडे मग खाणं असो, झोपणं असो, पिणं असो, हसी मजाक असो, मस्करी कुस्करीमध्ये परावर्तित होऊ नये. मग ती अशी मस्करी की लगेच मग मारामारी आणि मर्डरच, हाफ मर्डर किंवा फुल मर्डर, अशी मजाक असू नये. तर अशी संगती आणि विनम्र व्यवहार. विनम्र व्यवहार म्हणजे नम्रतेनं. कारण कॅरेक्टर इज रिअल स्पिरिच्युअलिटी म्हटलेलं आहे. आपलं चारित्र्यच खरोखरची आपली आध्यात्मिक जीवनाची ओळख आहे. चारित्र्यावरती लागलेला डाग कधीही समाजामध्ये पुसला जाऊ शकत नाही. त्यामुळे चारित्र्य वाचवणं, चारित्र्य टिकवणं आणि चारित्र्य शुद्ध करणे सगळ्यात महत्वाचं आहे. मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. पैसे गेले, आज गेले, चला भेटतील उधारी घेऊन किंवा एक आठवडा कामाला जाऊन किंवा जे काही कष्ट करून. स्वास्थ्य बिघडलं, थोडेफार पैसे देऊन डॉक्टरकडे जाऊन स्वास्थ्य पुन्हा आपण मिळू शकतो. पण चारित्र्य एकदा जर गेलं तर पुन्हा ते चारित्र्य वापस मिळवणं कठीण होतं. कित्येक मोठे मोठे संत, महात्मे, भक्त जरी झाले पण त्यांच्या जुन्या गोष्टी ज्या वाईट केलेल्या असतात त्या लोकांच्या कायम लक्षात असतात. हाच तो आता मोठा संत झालाय. त्यामुळे चारित्र्यावरती कुणीही आपल्या लांछन लावणार नाही. मग मंदिरामध्ये असो, आध्यात्मिक जीवनामध्ये असो किंवा आपल्या बाहेरच्या जीवनामध्ये असो. कारण एकदा चारित्र्यावरती लागलेला डाग आपल्या संपूर्ण कुटुंबाला, परिवाराला, आपल्या वंशाला, आपल्या गुरूंना, आपल्या मंदिराला सगळ्यांचंच नाव खराब करत जातो. आपल्या एक चुकीमुळे संस्थेचं नाव खराब, आई वडिलांचं खराब, सगळ्यांचंच खराब. कुठल्या कॉलेजचा आहे, या कॉलेजचा पण. सगळ्यांनाच आपण एकामध्येच ओढून घेतो आपल्या एका चुकीमुळे. आणि म्हणून अशा संगतीपासून वाचवणं. तर हा आहे सदाचार. नंबर 5, स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे शरीराची काळजी घेणं. आणि इतकी काळजी नाही की जरा सुद्धा थंडी लागली की बाहेर पडणार नाही. थंड पाणी, मग ते तासभर, काही मुलं बघत असतो मी, नळ चालू कर तासभर तसंच चालू असतं. पाणी गरम आलं की नाही आलं, एक एक तास तिथून हलत नाही. काय ना, थंड खाल्लं तर सर्दी होईल, गरम खाल्लं की टॉयलेट होईल. चिंता, नुसती चिंता. तशी चिंता असून कामाची नाही. स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये तो स्थित आहे का? कारण शरीरम खलु साधनम. साधना करण्यासाठी लागणारं जे साधन आहे ते म्हणजे आपलं शरीर आहे. शरीर चांगलं नसेल तर आपण सेवा करू शकणार का? नाही. शरीर चांगलं नसेल तर आपण अध्ययन करू शकणार का? नाही. काहीच करू शकत नाही आपण शरीर चांगलं नसेल तर. कधी कधी लोक विचारतात, प्रभूजी माझी ब्रह्मचारी बनायची फार इच्छा आहे हो, पण मम्मीची सेवा करायची आहे. मग मम्मीची सेवा करायसाठी जर आपण गेलो, आपलं शरीर ठीक नसेल, आपला काहीतरी ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी बिघडलं, पाय मोडला, हात मोडला, काही झालं, शरीर ठीक नाही, आता आपण मम्मीची सेवा करणार आहे की मम्मी आपली सेवा करणार आहे? मम्मीलाच आपण डबल काम लावणार आहे. त्यामुळे स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन जे साधना करण्यासाठी लागणारं जे साधन आहे, यंत्र, ते म्हणजे शरीर आहे. आणि म्हणून शरीराची काळजी घेणं. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, विच मेक्स हेल्दी, वेल्दी अँड वाईज. हेल्दी म्हणजे शारीरिक दृष्ट्या संतुष्ट,
नंतर शारीरिक झालं हेल्दी, वेल्दी म्हणजे त्याच्याकडे संपत्ती किंवा जे पैसा पाणी, जे पैसा अडका म्हणतो आपण ते, आणि वाईज म्हणजे बुद्धी. म्हणून रात्री लवकर झोपून लवकर उठणं. आपलं जाते कशामध्ये, आपण आउट होतो पहिलाच, आपण रात्री लवकर झोपत नाही. रात्री 10 नंतर तर रासलीला चालू होते, इन्स्टावरती मेसेज चालू होतात. मी एका भक्ताला विचारलं, रात्री कसे मोबाईल? प्रोजी काय ना, रात्री इंस्टाग्राम वगैरे बघितल्याशिवाय झोप येत नाही हो. नियम आहे, जसं ब्राह्मण 3 वेळा गायत्री करतात तसं झोपायच्या अगोदरची ती गायत्री आहे. मग त्याच्यामध्ये गायत्री, सावित्री, वटसावित्री सगळ्या दिसू लागतात. मग तिथूनच तर आपली सगळ्यात आउट होतो आपण. मग सगळ्या नवविधा भक्ती त्याच्यामध्ये दिसू लागतात रात्री. भक्ती, भावना, अर्चा विग्रह, आराधना, सगळ्या भक्तीचे ज्या सगळ्या भक्ती दिसू लागतात. म्हणजे भक्तच आहेत. त्यामुळे लवकर आपण झोपून शरीराची लवकर उठून काळजी घेणं. एक तर झाली झोप. त्यानंतर भगवंतांचा प्रसाद स्वीकार करणं. अनाप शनाप काही खाणं नाही. थोडं काळजीपूर्वक कोणी बनवलंय, काय शुद्धता आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे पावन हरिनाम करून एक सांगितलंय, कुठल्याही दुकानात जर तुम्ही काय खरेदीसाठी गेले, पहिला QR कोड स्कॅन करायचं. मग तिथं नाव दिसतंय, कोण आहे व्यक्ती. नाव तर आहे बालाजी, पण मालक अल्लाउद्दीन कुणीतरी असतं. तर कोण बनवणार आहे, कोण देणार आहे आपल्याला, त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. भगवंतांचा प्रसाद, मग व्यवस्थित झोप, शारीरिक व्यायाम शरीरासाठी, आणि मनाला शांत करण्यासाठी जप. तर ही झाली शरीराची काळजी. स्वस्थ आणि स्वाध्याय. स्व अध्याय म्हणजे मनाला नियंत्रित करण्यासाठी किंवा मनाला तयार करण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी लागणारं अध्ययन. स्व अध्याय, स्वतःच्या प्रगतीसाठी. मग तो शालेय अभ्यास असो, कॉलेजचा असो किंवा शास्त्राचं अध्ययन असो. जर आपण वाचलं तर आपण वाचणार आहे. जो व्यक्ती अध्ययन लीडर बनायची ज्याला इच्छा आहे, तो व्यक्ती सदैव लीडर असतो. द लीडर शुड बी द रीडर. मग ते कॉलेजमध्ये आपण असो, घरी असो, कुणाला तरी आपल्याला लीड करायचंय. लीड म्हणजे असं नाही फक्त एक मंदिराला लीड करणं किंवा मंदिराचा अध्यक्ष किंवा क्लासचा मॉनिटर बनणंच लीडर आहे, नाही. स्वतःचं जीवन सुद्धा लीड करायचं आहे. आपण कुठं जाणार आहे, काय करणार आहे याची तयारी. बघा, आपण जन्म होतो, जसं जसं कळायला लागतंय तसं तसं आपण तयारी करतो. माहित नाही कुठल्या शाळेत जाणार आहे, पण आपण प्लॅनिंग करतो. या शाळेत जायचं, बरोबर CBSE पॅटर्न. 10वी व्हायच्या अगोदरच आपण कॉलेजचं प्लॅनिंग करतो. पास होणार आहे की त्याची गॅरंटी नाही, पण प्लॅनिंग चालू असते. वालचंदमध्ये ऍडमिशन घेणार की दयानंदमध्ये घेणार की संगमेश्वरमध्ये घेणार, कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन, तयारी. माहित नाही आपण पास होणार आहे की नाही, तरी प्लॅनिंग आहे. आपण व्यवस्थित जॉब भेटेल की नाही याची गॅरंटी नाही, पण त्याची प्लेसमेंटची तयारी आहे. कॉलेज पास होण्या अगोदरच आपण मोठी मोठी स्वप्न बघायला लागतो. प्लॅनिंग. मी आता जर्मनीमध्ये सेट होणार, मी रशियामध्ये सेट होणार, मी न्यूयॉर्कला जाऊन सेटल होणार. इंजिनिअरिंग कम्प्लीट. तर इंजिनिअरिंग कम्प्लीट तरी होणं महत्वाचं आहे. ते होण्या अगोदरच आपले प्लॅनिंग असतात. पण मृत्यू हा येणार आहे. आपल्याला आवडत असेल नसेल, येणार तर आहे. त्याची कधी प्लॅनिंग करतो का आपण? कसं मरणार आहे, तीच प्लॅनिंग म्हणजे शास्त्रांचं अध्ययन. आणि जेव्हा आपण अध्ययन करतो, स्व अध्याय म्हणजे स्वतःला लीड करणं जीवनामध्ये जगत असते वेळी, आणि मग मृत्यूची तयारी कशा पद्धतीनं करावं. कारण मृत्यू सांगून येणार आहे का? कळालं बाबा विनीतला की मृत्यू मला सांगून येणार आहे, तारीख देऊन, बघू आम्ही येणार आहे या तारखेला, या वर्षी येणार आहे ना, सांगून नाही. त्यामुळे त्याची प्लॅनिंग करणं, त्याच्यासाठी आपल्याला शास्त्रांचं अध्ययन आवश्यक आहे. तर कोणतं कोणतं झालं? सगळ्यात पहिला साधना, नंतर सेवा, नंतर संबंध, नंतर सदाचार, नंतर स्वास्थ्य, आणि नंतर स्वाध्याय. तर आपण सगळे इथं स्टुडंट आहात. स्टुडंट्स म्हणजे
विद्यार्थी जीवन. आणि विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येकाकडे वही पेन असणं आवश्यक आहे. द स्टुडंट विदाउट अ बुक इज लाईक अ बार्बर विदाउट ब्लेड, अशी म्हण आहे इंग्लिशमध्ये. विद्यार्थी जीवनामध्ये वही पेन जर त्याच्याजवळ नसेल तर तो हजाम आहे, त्याच्याजवळ ब्लेडच नाहीये. हजामाजवळ ब्लेड नाही तर तो हजामत कशी करणार. तर आपण जेव्हाही कधी क्लासमध्ये किंवा सेमिनारमध्ये किंवा प्रवचनामध्ये जे आपल्याला महत्वाचं असेल लिहून ठेवल्यानंतर आपल्याला ते लक्षात राहतं. आणि अगदी 100% लक्षात ठेवायसाठी जे लिहिलेलं आहे ते एक दोघांना लगेच सांगू शकतो आपण. जेव्हा आपण चर्चा करणार सांगणार मग लगेच परफेक्ट आपल्या दिमागात फिक्स होऊन जाणार. मग ते शाळेचा अभ्यास असो किंवा आध्यात्मिक जीवनाचा असो. तर प्रभुपादांनी जे 6 आपल्याला सिस्टम्स दिलेले आहेत, तर त्या सिस्टीम मध्ये साधना म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनाची चार्जिंग. एक एक शब्दाने लक्षात ठेवा. साधना म्हणजे चार्जिंग. सेवा म्हणजे दिशा, आपल्याला गोल दाखवणारी जी दिशा आहे ती दिशा म्हणजे सेवा. संबंध म्हणजे आपली ओळख. आपली ओळख म्हणजे आपले संबंध आहेत भक्तांशी. सदाचार म्हणजे आपल्यावरती असणारी विश्वसनीयता. आपल्यावरती लोक विश्वास ठेवू शकतात की आपले जर कार्य चांगले असतील, सदाचार चांगले असतील तर लोक विश्वास ठेवतील, नाही तर विश्वास नाही ठेवणार आपल्यावर. आपण जर प्रत्येक वेळी फसवत गेलो तर कोणीही आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही. आणि स्वस्थ असणं शरीरासाठी म्हणजे शक्ती. स्वस्थ म्हणजे आध्यात्मिक किंवा शारीरिक शक्ती. आणि स्वाध्याय म्हणजे स्वतःची ओळख. म्हणजे मी कोण आहे, भगवंतांचा शाश्वत सेवक. तर या जर 6 गोष्टी आपण शिकलो तर निश्चित रूपी आपली कृष्ण चेतना किंवा कृष्ण भावनेमध्ये आपण प्रगती करू शकणार. 6 गोष्टी कोणत्या कोणत्या? साधना, सेवा, संबंध, सदाचार, स्वास्थ्य आणि स्वाध्याय. स्व अध्याय म्हणजे स्वतःच, जसं प्रवचन वगैरे त्यांना पण ऐकलं, साधनेमध्ये वगैरे आलं प्रवचन ऐकणं, कथा ऐकणं सगळं. स्व अध्याय स्वतःच्या प्रगतीसाठी आपण काय अध्ययन करतोय, स्वतःसाठी कोणतं पुस्तक वाचतोय. 7 हॅबिट्स, भगवद्गीता, नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन, जेही आपल्यासाठी स्वतःला स्थित करण्यासाठी स्व अध्याय, स्वतःला ध्यानमग्न किंवा ध्यानस्थ करण्यासाठी किंवा स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. तर या 6 गोष्टी आपल्याला जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. तर विशेष करून दरवेळी आपण येता मोठ्या संख्येनं काही सेवा करतो. आपण कधी कधी इतक्या सेवा करतो सकाळपासून रात्रीपर्यंत. मग अशा वेळेमध्ये साधनेवरती आपल्या परिणाम होणार नाही याची काळजी घेणं. फक्त साधनाच करत बसणार, मी बाकी काय नाही करणार, ती पण एक दुसरी मूर्खता आहे किंवा दुसरं एक्स्ट्रीम आहे. काही लोकांना सांगा थोडं प्रभूजी सेवा नाही, प्रभूजी साधना आहे. साधना करतोच कशाला आपण? जप करतो यासाठी की भगवंता हे हरे, हे श्रीमती राधाराणी आम्हाला भगवंतांच्या सेवेत लावा. आणि जर कोणी सेवेत लावत असेल आपण म्हणतो नाही साधना करायची. आपण म्हणतो भूक लागले तर कोणी आपल्याला आणून जर ताट दिलं, नाही मला खायचं नाही, भूक लागली. अरे खायला दिलेलं आहे, खा ना. भूक नाही, मला भूक लागली, मी खाऊ शकत नाही खरं मला भूक लागली. मग मूर्खता आहे. मग पागल म्हणणार ना आपण त्याला. भूक लागले, त्याला समोर भोजन आहे खायसाठी आणि आपण म्हणतो नाही मी खाणार नाही खरं भूक लागले. मग साधना म्हणजे आपण भगवंतांना सेवा मागतो. तर साधना, सेवा, संबंध, जर आपले संबंध व्यवस्थित असतील तर आपली साधना पण व्यवस्थित होते. संबंध व्यवस्थित असण्यासाठी आपला सदाचार व्यवस्थित असणं आवश्यक आहे. आपली प्रामाणिकता, खोटं न बोलणं किंवा वाईट संगतीपासून स्वतःला वाचवणं, त्याला म्हटलं सदाचार. आपलं आचरण, सद आचरण म्हणजे सदाचार. ज्याचं स्वतःचं जे आचरण आहे, आपण कसं राहतो, काय बोलतो, कसं उठतो 4 लोकांमध्ये, त्याला म्हटलेलं आचरण. आणि चांगल्या पद्धतीने आचरण करणं म्हणजे सदाचार. जर सदाचार चांगला असेल, संबंध चांगले असतात. संबंध चांगले असले, सेवा व्यवस्थित होते. सेवा व्यवस्थित झाली तर साधना व्यवस्थित होते. हे प्रभूजी तो आला तर मी जाणार नाही, संबंधच ठीक नाही तर मग सेवा कशी होणार? वो आएगा तो मैं नहीं जाने वाला, वो आएगा बीच में तो मैं निकल जाऊंगा, उसके साथ मैं नहीं करूंगा. संबंधच व्यवस्थित नाहीत तर मग सेवा कशी करणार? मग सेवा जर व्यवस्थित झाली नाही तर मग साधना कशी होणार?
त्यासाठी सगळ्यात पहिला स्वतःचं आचरण जर आपण व्यवस्थित ठेवलं, सद आचरण, मग बाकी गोष्टी हळूहळू हळूहळू व्यवस्थित होऊ लागतात. त्यामुळे अशा वाईट लोकांपासून, भलेही ते भक्त आहेत, भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, माथेर तिलक गलेर माला देखोर भाई कलीर चेलाय. कलियुगाचे चेले आहेत जे मंदिरात येऊन तिलक लावून धोती कुर्ता घालून बसतात आणि भक्तांच्या जीवनामध्ये अडथळे उत्पन्न करतात. जसं कोणाला जर ब्रह्मचारी बनायची इच्छा आहे, त्याला भक्तच कधी कधी प्रचार आहे, काय ब्रह्मचारी बनायचं, आई वडिलांची सेवा कर, ब्रह्मचारी बनून काय होणार आहे, नाही प्रभूजी दीक्षा घ्यायची, दीक्षा घेऊन काय करणार आहे, काय फायदा दीक्षा घेऊन, काय गरज नाही दीक्षा भिक्षा घ्यायची, असंच राहायचं टाइमपास, बस. जातो आपण भगवंतांकडे. भगवंत एवढे स्वस्त नाहीत, कुठेही काही केलं तरी आपण भगवंतांकडे जातो. त्यामुळे अशा लोकांपासून स्वतःला वाचवणं, आणि निंदा पण नाही आणि संग पण नाही. असे लोक दिसले, आपल्याला माहित आहे की हा बरोबर आपल्याला दिसल्याबरोबर हा निंदा करणार, वैष्णव अपराध करणार, कुणाबद्दल वाईट सांगणार, त्यापेक्षा दुरूनच प्रणाम हरे कृष्ण दुसऱ्या रस्त्याने जाणं. कल्टी.com दुरून अशा लोकांपासून सदैव सुरक्षित अंतर. कारण ते वैष्णव अपराध, वैष्णव निंदा केल्यामुळे आपली भक्ती जी काही आता हळूहळू हळूहळू सुरू झालेली आहे ती पूर्णपणे नष्ट करून टाकतात असे लोक. आणि म्हणून सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण असतो मंदिरामध्ये, या 6 गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपल्याकडं स्वास्थ्य जे आहे, एवढी व्यवस्था नाही आहे राहण्यासाठी किंवा गरम पाण्याची सोय किंवा बाथरूमची इतकी मोठी संख्या. पण हळूहळू आपण सगळे प्रार्थना करा, तयारीला लागा, गेस्ट हाऊस पण तयार होईल, मग त्याच्यामध्ये IVF रूम पण तयार होतील, तिथं मग व्यवस्था होऊन जाईल. लवकर लवकर रूम स्पॉन्सर करा. कोणी जर आपल्या ओळखीचे असतील, रूम स्पॉन्सरशिप, 1 रूम बेंगेरी परिवार तर्फे. तर असे जर रूम स्पॉन्सर जर झाले तर मग लवकर कन्स्ट्रक्शन होईल, आपल्याला फॅसिलिटी भेटतील, मग स्वस्थ. भगवंतांकडे जेव्हा आपण हळूहळू भगवंत देतात, जेव्हा जेव्हा आपल्याला खरोखर गरज आहे किंवा आवश्यकता आहे, भगवंत ती आवश्यकता पूर्ण करतात. योगक्षेमम वहाम्य अहम. जे तुमच्याजवळ आहे त्याचं रक्षण भगवंत करतात आणि जे नाही आहे त्याची पूर्तता करतात. तर त्यामुळे सदाचार व्यवस्थित असेल तर संबंध व्यवस्थित राहतील, संबंध व्यवस्थित असेल तर सेवा व्यवस्थित होईल, सेवा व्यवस्थित झाली तर मग साधना व्यवस्थित होईल. नाहीतर आपण जपमाळ घेऊन बसला आणि आपला संबंध जर चांगला नसेल, ते आशिष आला बघा किरकिर, बस आलं मनात, साधना संपली, तिथंच नॉकआउट. पूर्ण जप करते करते लगेच जर करते वेळी असं मनात आलं तर मग ते आले, आता पाहुणे रामपूर आले, तिकडनं गे बरं, लगेच आता सांगणार प्रभूजी चलो झाडू लगाने, त्यापेक्षा हळू कल्टी.com. ही भावना येणं म्हणजे साधना गडबडली. तर म्हणून सर्वांनी एकत्रित, कुणाबद्दल काही जर वाईट विचार आले, कुणाबद्दल जर आपल्याला काही वाईट कळालं, काही चूक कळाली अचानक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, प्रभूजींना सांगा किंवा त्यांच्या मेंटरना सांगा आणि आपण मुक्त होणं त्याच्यातून आवश्यक आहे. त्याचा जगभर प्रचार करणं किंवा निंदनम लोकमंडनम, निंदा करून त्याचे इंटरेस्ट वाढून त्याचे पाप आपल्यावरती घेण्यापेक्षा, निंदामध्ये होतं काय, जो पाप करतो त्याचे जेव्हा आपण गुणगान करतो त्याच्या पापाचं, त्याची पापाची फळं आपल्याला एकदम रिटर्न गिफ्ट सहित प्राप्त होतात, इंटरेस्ट सहित, व्याजासहित. त्यामुळे आपण अशा अपराधांपासून स्वतःला वाचवणं. हसी मजाक करा, आनंदाने राहा, असं पण नाही. भक्ती म्हणजे उदासीन एकदम सिरियस. प्रभूजी हरे कृष्ण. का मी सिरियस आहे? सिरियस म्हणजे तो हॉस्पिटलचा सिरियस नाही आहे. इथं सिरियस म्हणजे प्रामाणिकता. जेही आपण करतो ते प्रामाणिक आहे. सगळेजण हसले, तो हसतच नाही, एकदम गंभीर आहे. नाही, मी काय गंभीर आहे, सिरियस. असं सिरियस पण चालणार नाही. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः जनयति आशु वैराग्यम ज्ञानम चत यद हैतुकम. जेव्हा भक्ती प्राप्त होते हळूहळू, त्याची भक्ती प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती प्रसन्न, त्याचं मन आनंदी राहू शकतो, आनंदी राहू लागतो. ज्ञान वैराग्य आपोआप त्या भक्तीचे 2 मूल आहेत त्याला प्राप्त होतं. त्यामुळे जो प्रसन्न आहे
त्याची भक्ती खरोखर आहे. टाइमपास करणारा नाही. नाही तर प्रसन्न टाइमपास दिवसभर हसत खेळत आहे तो प्रभूजी किती एकदम आनंदी भक्त आहे. तो टाइमपास करणार आहे. आपल्याला आनंद घ्यायचा आहे भगवंतांच्या पास टाइम्स मध्ये. भगवंतांच्या लीला पास टाइम आहेत. आपण जो करतो तो मग टाइमपास आहे. तर भगवंतांच्या कृपेने आपल्याला शरीर चांगलं आहे, सर्वांची बुद्धी चांगली आहे ना. बुद्धी चांगली व्यवस्थित काम करते ना की डाऊट आहे ना. बुद्धी व्यवस्थित, बुद्धी चांगली आहे, शरीर चांगलं आहे, वेळ चांगली आहे. म्हणजे तरुणपणामध्ये अजून म्हातारपण तर आलं नाही, हात खाली टेकले, बसता येत नाही, उठता येत नाही असं पण नाही. तर जेव्हा ॲट द बेस्ट टाइम, बेस्ट प्लेस, आणि तिसरं काय, बेस्ट सर्कमस्टन्स. टाइम, प्लेस आणि सर्कमस्टन्स. वेळ, काळ आणि परिस्थिती. देश काल विभागवित. आपल्याला भगवंतांची भक्ती प्राप्त झालेली, आपण प्रभुपादांचे आणि वैष्णवांचे ऋणी आहोत, ज्यांनी आपल्याला या वेळेत अगदी राईट टाइम राईट प्लेस, योग्य वेळी योग्य स्थानी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर हे व्यर्थ न घालवता आपण थोडंसं तयारी करू चांगली, ज्यामुळे आपण भक्तीमध्ये स्थिर हो. मग आश्रम महत्वाचा नाही आहे, कुठल्या आश्रम मध्ये आहे, भक्तीमध्ये स्थिर असणं आपण आवश्यक आहे. मग कोणी गृहस्थ असेल, कोणी ब्रह्मचारी असेल, मग कोणी संन्यासी पण होईल आपल्यामध्ये. महाराज, संन्यासी महाराज, राधेश्याम महाराज, तर असे महाराज पण होतील. पण आता आपल्याला जे आहे ते जे आपण ऐकले, साधना, सेवा, संबंध, सदाचार, स्वास्थ्य, या गोष्टीमध्ये आपण लक्ष देणं आवश्यक आहे. दूसरा एक महत्वाचा विषय, ये जो टाइम है क्लास का, ये टाइम थोड़ा चेंज करना होगा, थोड़ा मॉर्निंग का. सैटरडे इवनिंग बुक डिस्ट्रीब्यूशन के बजाय संडे इवनिंग बुक डिस्ट्रीब्यूशन में जाओ, और सैटरडे इवनिंग थोड़ा लेट क्यों ना सैटरडे करो, जिससे सभी को संडे आने के बाद पूरा मॉर्निंग प्रोग्राम जब पूरा करने के लिए समय मिले. क्योंकि मैं देख रहा था सैटरडे सुबह 6 बजे से तैयारी हुई, फिर जब तो हरि बोलेगा, हफ्ते में एक बार कम से कम सभी एकत्रित बैठकर जब ट्राई करो, अगर होता है तो, नहीं तो फिर उसको शाम को. सभी तो बुक डिस्ट्रीब्यूशन नहीं जाते ना. तो देखो कभी करना है बुक डिस्ट्रीब्यूशन, मगर ये क्लास का थोड़ा, या संडे शाम को ही क्लास ये भी कर लो, कंबाइंड क्लास, एक अलग अलग क्लास के साथ एक कंबाइंड. क्योंकि संडे सुबह, ये मेरा विचार है, आप डिस्कस कर सकते हैं सभी के साथ कि कैसे इसको टाइम, क्योंकि सभी एक साथ हफ्ते में एक दिन आकर जब चालू हो ही रहा है, थोड़ी सी नींद से अभी उठ ही रहे, तब तक हम बाहर आ जाते हैं. बहुत बहुत धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अच्छा.